दरवर्षी 30 तारीख 30 फेब्रुवारी 2026ला घोरपडे मैदान म्हणजे दरवर्षी हे मैदान आपलं घोरपडे मैदान आणि सातत्याने आज हे 9व्या वर्षात उत्साह आणि त्या कार्यक्रमाची रूपरेषा शिंदे असेल, समर्थ शिंदे असेल आणि चौकड खराब असेल बरेचसे सिंगर आहेत त्या गाण्यातून करतात असे बरेचसे सिंगर आपण बरोबर. वेळ काय असणार आहे साधारण? वेळ त्याला तर कोण कोण भेटेल? गायक वगैरे असेल आणि सेलिब्रिटीसाठी मला 2-3 सेलिब्रिटी आहेत. ठाणे रायगडवरनं पण अनेक अनुभवी येतात. त्यातच आपण पाहिलं तर मुरबाडवरनं देखील आपण सोय केलेली आहे बसेसची. ती बस सोय कशी आहे? माझ्याकडे आल्याने मला सांगितलं आमची गैरसोय होते कारण मुरबाडमध्ये येता यायचं मुरबाड परिसरामध्ये 12 बसेसचा योजना केला आणि सोयी माझ्यावरती आज आहे की माझ्या समाज बांधवांमध्ये मला जो आहे ते आज करण्यात मोस्ट ऑफ शाहू फुले आंबेडकरांचे विचारांचा मंच आहे आणि त्या मंचावर चांगले विचार घेऊन जातात आणि हा पुस्तकात 31 तारखेला बदलापुरात भीमोत्सवाचा जो कार्यक्रम होत आहे महापुरुषांचे विचार महापुरुषांचे विचार ठाणे जिल्ह्यातच पाहिजे. ठाणे जिल्ह्यामध्ये बहुजनांचे महापुरुषांचे विचार बहुजन समाजाबरोबर पोहोचवण्याचं काम हे भीमोत्सव करतो आणि सर्वांना या दोन्ही जिल्ह्याच्या तमाम पोलीस आंबेडकर जनतेला आम्ही सहयोगाच्या माध्यमाने आवाहन करू की हा कार्यक्रम एकट्या बदलापूरचा नसून ह्या जिल्ह्यातून बहुजन वर्गाचा आहे आणि या बहुजन वर्गाने या कार्यक्रमामध्ये बहुजनांचे विचार ऐकावे. बौद्ध समाज नसताना संपूर्ण ओबीसी समाज असेल इतर समाजाचा सगळ्या व्यासपीठावर येतात आणि आमच्या सगळ्या समाजामध्ये आणि या व्यासपीठावर सर्व समाजाला कुठल्याही समाज त्याला आम्ही हे निदर्शक असतो त्याला आमच्या बोलण्याचा सत्कार करतो आणि सगळं महाराष्ट्र भाषेला एक संबंध करतो आणि इतरही समाजाविरुद्ध 21 तारखेला असतो वादत लागत त्यामुळे ते आपला जबाबदारी आहे. 21 फेब्रुवारीला भीमोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मंत्री राऊत आहेत आणि हे 10वं वर्ष आहे. सर्व नात्यांचा बहुजन विचारांचा संकल्पना घेऊनच आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम करत असतो आणि बहुजन विचारांसाठी हा प्रोग्राम असतो. यामध्ये केवळ मनोरंजन कार्यक्रम नाही तर एक उत्कृष्ट वक्ता देखील तिथे येणार आहे आणि ते त्यांचे आचार विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि मी सर्व बदलापूरच्या रहिवाशांना त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्याच्या रायगड जिल्ह्याच्या रहिवाशांना विनंती करतो की येत्या 21 तारखेला आपण या भीमोत्सवाच्या कार्यक्रमाला यायचं ही विनंती करतो. माझा अर्थच तो असतो की कुठलाही पक्ष नसतो, त्या समाजातले वरिष्ठ असतात आपल्यासोबत, नेते मंडळी असतात आणि मार्गदर्शक तेच असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज भीमोत्सवाची नियोजनाकरिता मीटिंग झाली. त्या मीटिंगला प्रत्येक पक्षातला व्यक्ती छोटा असो, कार्यकर्ता असो की मोठा नेता असो, तर प्रत्येक व्यक्ती या समाजाच्या कार्यक्रमात इथे उपस्थित आहे आणि नक्कीच 21 तारखेला मोठा भीमोत्सव होणार. कार्यक्रमाचे निमंत्रण आपले प्रेमभाऊ राऊत आणि सर्व समाज या कार्यक्रमात उपस्थित आहे.